मानिवलीचे उद्योगपती विश्वासजी पाटील यांचं इथे आगमन होते। मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। विश्वासजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। त्यांच्यासोबत दुगाड गावचे दिगू पाटील यांचं सुद्धा आगमन होते। विश्वासजी पाटील उद्योगपती, एक वावली गावचे खूप मोठं नाव, त्यांचं इथे आगमन होते। त्यांच्यासोबत दिगू पाटील यांचं सुद्धा आगमन होते। दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि आमच्या मंचाची शोभा वाढवा। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम। आजचा शनिवारचा दिवस स्पर्धेतील तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत असणार आहे आणि शेवटच्या लढतीमध्ये सर्व क्रिकेट प्रेमींना खूप खूप तर कुणबी महोत्सवाचे मुख्य आयोजक विश्वास पाटील उर्फ चिकू पाटील या मान्यवरांच्या मुख्य मंचावर आगमन झालेले, त्यांचे या चषकामध्ये सहर्ष स्वागत। दादा आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढली। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तर शेवटच्या सत्रामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय शेवटची लढत असणारे दोन संघामध्ये शाही स्पोर्ट वडाजापाडा आणि साई देवा साईगाव दोन संघामध्ये। वडाजापाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। 4 षटकांचा सामना असणारे दोन्ही संघ साई देवाच्या नावाने उतरलेत या स्पर्धेमध्ये। सलामीचे दोन बॅटर्स मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय आशु पाटील आणि शाहीनाथ पाटील असे सलामीचे दोन बॅटर्स मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय। आजचा शनिवारचा दिवस आणि शनिवारच्या दिवसातील शेवटचा सामना दोन संघामध्ये होतोय। पहिल्या दिवसाचा जर एकंदरीत जर विचार केला तर दिवसामध्ये भावेश 11 लामत संघाने बाजी मारली होती सुपर 4 मध्ये। त्यानंतर दुसऱ्या दिवसासाठी मीत कवाड बी संघ पोहोचला होता सुपर 4 मध्ये आणि आजचा संघ कुठला, शाही स्पोर्ट वडाजापाडा की साई देवा साईगाव, दोन संघामध्ये चुरशीची लढत होणार आहे। सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन संघांमध्ये मोठं युद्ध, मोठं रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहावयास मिळेल। वेदांत तैयार अपने बॉलिंग मार्क पर, राइट आर्म ओवर द विकेट। इस गेंद को उठा के खेला है, गेंद मिड विकेट के दिशा में निकल गई, मिड विकेट सीमा रेखा के बाहर। पहला टप्पा खाती हुई 4 रन के लिए। पहली गेंद के ऊपर 4 रनों से अपना खाता खोला शाहीनाथ ने, वेदांत। और ठीक स्कोरिंग शुरू हुई शाही देवा शाहीगांव टीम्स की 4 रन मगर किसी नुकसान पर। शाहीनाथ काफी जबरदस्त फॉर्म में है, शाही देवा टीम्स के प्रारंभिक बल्लेबाज। वेदांत फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्क पर, बिल्कुल तैयार है। शाहीनाथ है उनके सामने बल्लेबाज। शॉट गेंद है, टर्न करने में सफल हुए, खिलाड़ी को चकमा देती हुई गेंद निकल गई फाइन लेग क्षेत्र में 4 रन के लिए। तीन षटकांसाठी पंचांना विनंती असेल, फक्त 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल दोन्ही संघांना पहिल्या 3 षटकांसाठी, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल। याचाच अर्थ सर्कल मध्ये जे 4 खेळाडू कंपल्सरी राहतील
त्याच्यापैकी एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, पॅनल्टी बहाल होईल. वेदांत पुन्हा एकदा सरसावलाय शाईनाथ. यावेळेस चेंडू स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने कूच करतोय आणि सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लागोपाठ 4-3 चेंडूवर 3 खणखणीत दणदणीत असे चौकार शाईनाथच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहावयास मिळतात. धाव संख्या भराभर वाढली जाते. बिनबाद 12. वेदांत पुन्हा एकदा शाईनाथसाठी. फुलटॉस चेंडू यावेळेस हवेत चेंडूला भिरकावलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. विवेक चेंडूला अडवतोय. मात्र 1 धाव मिळणारे शाईनाथला, 1 धाव मिळणारे साई देवा संघाला. 1 धावफलक पुढे सरकणार आहे. साई देवा संघाची धाव संख्या वाढली जाते. बिनबाद 13. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये शाईनाथ अतिशय रंगात भरात आलेला दिसतोय. मात्र यावेळेस नॉन स्ट्रायकवर जाऊन उभा राहिलाय वेदांत. आता मात्र आशु असणारे फलंदाज त्याच्या समोर. यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता विवेक याने, मात्र असफल झाला प्रयत्न. दरम्यान दोन्ही फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 15 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या बिनबाद 15. चांगला चेंडू आहे. ब्लॉक मध्ये टाकला चेंडू. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला ड्राईव्ह करण्यामध्ये यश येते. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो. चेंडू फेकी होते. दरम्यान 1 धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांना मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 1 नी वाढली जाते साई देवा साईगाव संघाची. बिनबाद 16. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा वसूल करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश येतोय. याचाच अर्थ चांगली सुरुवात साई देवा साईगाव संघाची. मित्रांनो, थोड्याच दिवसामध्ये आपल्या समोर नक्कीच आपल्या परिसरामध्ये मोठा उत्सव येणार आहे. कुणबी महोत्सव समिती भिवंडी कुणबी महोत्सव 2026 दिनांक 12 मार्च ते दिनांक 15 मार्च रोजी. याचे मुख्य आयोजक आहेत विश्वास चिकू पाटील, दीपक पाटील, राजू भाऊ चौधरी, पवन देसले आणि शैलेंद्र घोडविंदे. येत्या काही दिवसामध्येच नक्कीच दिनांक 12 मार्च ते दिनांक 15 मार्च ठिकाणा अस्नोली दुगाडपाडा पाटा परिसराच्या मध्ये हा मोठा महोत्सव कुणबी महोत्सव आपल्या समोर येत आहेत आणि त्याचे मुख्य आयोजक विश्वास उर्फ चिकू पाटील. आपण याला स्क्रीनवर पाहू शकता. या स्पर्धेचं काही वर्ष खंड पडला होता, परंतु विश्वास चिकू पाटील यांनी मनावर घेतला का हा महोत्सव पुन्हा आपण एकदा जोमाने साजरा करायचे आणि त्याच्यासाठी त्यांनी मोठं मन केलंय. पूर्ण सर्व बांधवांना विनंती करतो ह्या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्या आणि हा आपला कुणबी महोत्सव मोठ्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा करा हीच विनंती. धन्यवाद. तो कुल टोटल है 17 रन मगर किसी नुकसान पर. दूसरी ओर प्रगति पथ पर है. 4 ओवर का है मुकाबला है. विवेक काफी अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. एक बाईकची चावी माझ्याकडे आलेली आहे, कोणाची असेल तर ती घेऊन जा. बाईकची चावी. शाईनाथ बिल्कुल तैयार है विवेक के सामने बल्लेबाजी करने के लिए. अच्छी गेंद ब्लॉक होल में डाली हुई गेंद, तेज तरार अपील, लेकिन गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई निकल रही थी. ये देखते हुए नॉट आउट कहा. लेग बैक के रूप में 1 रन चुराया दोनों में बल्लेबाजों ने अपनी टीम के पक्ष में. 1 रन से योगदान बढ़ चुका है. 18 रन मगर किसी नुकसान पर.
टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है बॅटची कडा घेतली जतिन पाटिल और चिन्मय पाटिल की तरफ से विवेक के लिए हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम जाहिर हो चुका है। पैसा ठीक जमा करना है प्लीज। विवेक फिर से तैयार, कदमों का संभाल किया, मिड विकेट के क्षेत्र में गेंद को खेल दिया। मिड विकेट के खिलाड़ी दूर है, जैसे कि मिस फील्डिंग हुई, दोनों भी खिलाड़ी पलट गए दूसरे रन के लिए और आसानी के साथ 2 रन पूरा करने में सफल हुए। 2 रन से योगदान बढ़ चुका है, ठीक 20 रन मगर किसी नुकसान पर। विवेक फिर से धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर। अशु पाटिल है उनके सामने बल्लेबाज। अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, बॉलर के सर के ऊपर से उठा के खेला, स्ट्रेट ड्राइव, केवल मात्र 1 रन मिलेगा। 1 ही रन से संतुष्ट दोनों भी बल्लेबाज। 1 से योगदान बढ़ चुका है, 21 रन मगर किसी नुकसान पर। अच्छा क्रिकेट, शनिवार का दिन है, इस टूर्नामेंट का तीसरा दिन है, तीसरे दिन का अंतिम मुकाबला चल रहा है दोनों के बीच। विवेक फिर से तैयार अपने बॉलिंग मार्ग पर। राइट आर्म ओवर द विकेट। 17-18 कदमों का लंबा रनअप। सामने है उनके शाइनात। अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर निकली, टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली। अंपायर के नजरों में वाइट गेंद, 1 रन की बढ़ोतरी टीम के खाते में। 22 रन मगर किसी नुकसान पर। विवेक फिर से तैयार, दूसरी ओर प्रगति पथ पर है। 4 ओवर का यह मुकाबला है। टॉस हारने के बाद बल्लेबाजी कर रहे साईगांव टीम, वडादापाड़ा टीम के सामने। अच्छी गेंद है, हल्के से गेंद को पुश बर कर दिया है। गेंद पॉइंट सीमा रेखा की बाहर निकल गई, दंदनाती हुई, सनसनाती हुई 4 रन के लिए। दो ओवर के समाप्ति के बाद पहले 2 ओवर के समाप्ति के बाद कुल टोटल है 26 रन मगर किसी नुकसान पर। शनिवार का दिन है, टूर्नामेंट का तीसरा दिन है। शनिवार के दिन में एक अंतिम मुकाबला चल रहा है दोनों के बीच में। काफी कड़क मुकाबला चल रहा है। तमाम क्रिकेट प्रेमियों के लिए पहले टॉस जीतने के बाद साई स्पोर्ट वडापाड़ा टीम के कैप्टन्स ने फील्ड करने का फैसला किया। पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया गया साई देवा स्पोर्ट साई गांव के लिए। पहले 2 ओवर के समाप्ति के बाद कुल स्थिति है 26 रन, यानी कि बराबर 13 रन प्रति अवसर से रन बनाने में अब तक सफल हुए हैं साईगांव टीम। स्थिति काफी अच्छी है उनकी और स्थिति बेहतर बनाने के लिए उनके पास 2 ओवर का और अवसर है। किसी भी प्रकार की अब तक विकेट उनकी नहीं प्राप्त करने का मौका नहीं मिला साई स्पोर्ट वडापाड़ा टीम दोनों भी गेंदबाजों को। नए गेंदबाज, तीसरे गेंदबाज अश्विन के हाथ गेंद सौंपी है उनके टीम के कैप्टन्स ने और अश्विन तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। उनके सामने अशु पाटिल और शाइनाथ पाटिल। अश्विन घूम के खेला है गेंद को, लॉन्ग लेग के दिशा में गेंद निकल गई। लॉन्ग लेग के खिलाड़ी दूर है, जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते बल्लेबाज के पास अवसर मिला एकमात्र रन पूरा करने का। 1 से योगदान बढ़ चुका है 27 रन मगर किसी नुकसान पर। अब तक किसी भी प्रकार की विकेट नहीं गिरी है, एक खास बात है साईगांव के लिए। तीसरी ओवर प्रगति पथ पर है, 4 ओवर का यह मुकाबला है। अब स्ट्राइक पर आए शाइनाथ, एक अच्छे बल्लेबाज है, पिच हिटर है, उनके पास क्षमता है, बड़े बड़े स्ट्रोक खेलने की ताकत भी है।
18 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। 7 गेंदों का अब तक उन्होंने मुकाबला किया है, जिसमें 4 चौके शामिल हैं। काफी अच्छी धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। काफी देर से अभी अवसर मिला है बल्लेबाजी करने के लिए। दूसरी ओवर में नॉन स्टैकर पर बिल्कुल खड़े थे। पहली गेंद के ऊपर एक रन ली थी दूसरे ओवर में। अब तीसरे ओवर में कदमों का संभाल किया, उठा के खेला है गेंद को हवा में, गेंद सीधा सिमट गए, लपक गए। शाइनाथ आउट होकर लौट रहे हैं मैदान के बाहर। बल्लेबाज मैदान में कुछ कर रहे ओंकार ठाकरे। शाइनाथ आउट होकर लौटे मैदान के बाहर। काफी अच्छा कैच को जज किया, खासकर स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर विवेक ने। और पहले विकेट की पतन हुई 27 रनों पर। अविनाश ठाकरे तैयारी कर रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। अश्विन के सामने, अश्विन अपने बॉलिंग मार्ग पर बिल्कुल तैयार है। फील्ड में थोड़ी सी तब्दीली कर रहे हैं उनके ज्येष्ठ वरिष्ठ खिलाड़ी मनोज, और बिल्कुल तैयारी कर रहे हैं मनोज विकेट के पीछे जाकर फील्ड करने के लिए विकेट कीपर के रूप में। बाएं हाथ के बल्लेबाज है अश्विन ठाकरे। अच्छी गेंद है, मोड़ दिया है गेंद को मिडॉन की दिशा में। मिडॉन के खिलाड़ी काफी दूर है, डीप है। जैसे कि गेंद को उठाते दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ एक रन पूरा किया। 28 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। 4 ओवर का यह मुकाबला है। दूसरी ओवर प्रगति पथ पर है। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है अश्विन द्वारा। तीसरी ओवर प्रगति पथ पर है। अश्विन फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। अश्विन फिर से तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। आशु पाटिल उनके सामने, कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला है मिडॉन के ऊपर से। मिडॉन के खिलाड़ी दूर है, जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते योगेश घोड़विंदे। बल्लेबाज के पास मात्र 1 रन पूरा करने का अवसर मिला। 29 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। पहले 2 ओवर में काफी अच्छी बल्लेबाजी हुई थी दोनों भी बल्लेबाजों द्वारा। जैसे कि अश्विन आए, रनों के ऊपर अंकुश लगाने में अश्विन के पास सफलता मिली। बल्लेबाज के पास बिल्कुल मौका नहीं दे रहे हैं अश्विन। अश्विन फिर से तैयार, ओंकार ठाकरे उनके सामने। एक के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं ओंकार ठाकरे। अश्विन फुल टॉस गेंद, स्विंग करने का प्रयास किया था, स्ट्रेट बल्ले से खेल बैठे सीधा लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, केवल मात्र 1 रन के लिए। 29 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। तीस रन है, सॉरी। अश्विन फिर से तैयार, गेंद को घूम के खेला है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। ऐसा लगा कि बल्लेबाज को बांध के रखा है रनों के लिए, बल्लेबाज तरस रहे हैं, लेकिन थोड़ी सी ऊर पिच गेंद मिली। आशु पाटिल ने देखा, भापा और सीधा गेंद को स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर भेजा 6 रन के लिए। यानी कि रन बन गए हैं बराबर 36 एक खिलाड़ी के नुकसान पर। थोड़ा सा मैच में रंग भरता हुआ, समय के ऊपर ध्यान देकर, टीम मीटिंग के लिए ज्यादा समय आपके पास नहीं है। वडापाड़ा टीम के कैप्टन्स के लिए एक महत्वपूर्ण सूचना असेल,
की टीम मीटिंगसाठी आपल्यासाठी जास्त वेळ नाही मिळणार. तर गेंदबाजी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी मनोज याला पसंती दिली जाते आणि मनोज समोर मात्र फलंदाज असणार आहे अविनाश ठाकरे. शॉट आणि या चेंडूवर पुलचा मोठा फटका, हुकचा मोठा फटका, चेंडू सरळ लॉंग लेग क्षेत्रामध्ये भिरकावला 6 धावांसाठी. धावा होत आहेत एक फलंदाजाच्या मोबदल्यात. मनोज मात्र असा गोलंदाज त्याने शेवटच्या स्लॉक ओव्हर मध्ये मनोजचा उपयोग करायला घेतला. वडातापाडा संघाच्या संघ नायकाने निश्चितच त्यांचा निर्णय मात्र थोडासा चुकीचा ठरतो की काय असं वाटतंय. पुन्हा एकदा मनोज, पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू, डॉट चेंडू होतोय मनोज याचा. आणि मनोज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. छोटासाच रनअप, एक संघाचा वरिष्ठ, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू, अनुभवी खेळाडी मनोज. यावेळेस मात्र खराब चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे, वाईटची खून होते. एक नि धावफलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 43. हेमंत भाकरे यांच्याकडनं प्रति 3 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय साईगाव संघासाठी. लागोपाठ 3 षटकारांसाठी हेमंतजी भाकरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. मात्र शेवटचे 4 चेंडू असणार आहे. त्यांनी 4 चेंडूवर 3 षटकार मारण्याची मोठी संधी मिळणार आहे. 3 बॉल चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 44, 1 बाद 44. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. डावखुरा बॅटर्स आशू. चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण दूर दूर पांगलेले, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक बाद 46. सेहेचाळीस, 1 बाद 46. 4 षटकांचा सामना, शेवटचं षटक मार्गस्थ. मनोज पुन्हा एकदा. चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र उर्वरित चेंडू मध्ये मनोज यांनी अतिशय सुरेख तिखट मारा करताना पाहतोय आपल्या संघासाठी. असं वाटलं होतं की मनोज मागडा ठरतो की काय पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर. मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी, आपल्याकडे असलेला अनुभव झोकून देतोय मनोज या षटकामध्ये. धाव संख्या मात्र 47, 1 बाद 47. मनोज पुन्हा एकदा. यावेळेस चेंडूला भिरकावलाय चेंडूला, हवेत चेंडू निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी.
आता मात्र धावसंख्या झालेली आहे 6 आणि 53 आणि 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे वडाचा पाडा संघाला 4 षटकामध्ये. हॅलो, थोडासा वेळ आहे, बोलतो मुख्यमंत्र्याकडे. आजचे प्रमुख मान्यवर कुणबी महोत्सवाचे मुख्य आयोजक विश्वास पाटील उर्फ चिकू पाटील यांचा शाही सन्मान होतो. मी नरेश पाटीलांना विनंती करतोय की चिकू पाटील यांचा शाही सन्मान करायचा आहे. खूप त्यांची मनावर घेतलं आहे की यावर्षी आपण कुणबी महोत्सव अगदी जोमाने साजरा करायचा आणि त्याला सर्वांचा सहकार सुद्धा सर्वांनी दिलेले आहे. सर्वांनीच होकार दिलेले आहे की हो, हा महोत्सव अगदी 2026चा अगदी मोठ्या पद्धतीने पार पाडू. तदनंतर चंद्रकांत पाटील उर्फ डिगू पाटील शाहू जिमचे अध्यक्ष यांचा सुद्धा सन्मान होतोय. मी नरेश दादांना पुन्हा एकदा विनंती करतोय, आमचे शाहू जिमचे अध्यक्ष डिगू पाटील यांचा शाही सन्मान करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान होतो आमच्या मान्यवरांचा. अगदी बिझी शेड्यूल असताना सुद्धा चिकू पाटील आणि दिगू पाटील यांनी या स्पर्धेला हजेरी लावली. त्यांच्या मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. तर शनिवारचा दिवस आहे. शेवटच्या शनिवारच्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत शाही देवा संघाने प्रथम 4 षटकामध्ये बरोबर 53 धावा बनवत 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. आणि 54 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करताना कशा पद्धतीने गोलंदाजी होते, कशा पद्धतीने फलंदाजी होते, सामन्याचं चित्र काय घडतंय काय बिघडतंय, पुढील धावतं वर्णन करण्यासाठी रवी मांजरेकर सरांना मी विनंती करतोय की त्यांनी माईकचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद भगवानजी लकडे सर. आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा सामना, पूर्ण दिवसामध्ये आपण काय कामगिरी केली ते आता बाजूला सारून एक चषकावर नाव करायचं आहे. कुठला संघ असेल, लकडे सर मी नेहमी म्हणतोय आता क्वालिफाय म्हणजे जो हरला तो घरला, जो जिंकेल ना तो एका चषकावर नाव करेल. तर काय वाटतंय मांजरेकर सर, तुम्हाला काय वाटतंय 54 धावांचा पाठलाग करताना वडाचा पाडा संघाकडे अशी कुठले कमकुवत दुवे आहेत आणि असे कुठले कमकुवत दुवे गोलंदाजाकडे आहेत शाहीगावकडे, असं काय वाटते तुम्हाला? दोघांमध्ये किती तफावत वाटते? मी तर म्हणेन ना 50-50 अवस्थेमध्ये दोन संघ आहेत. कारण वडाच्या पाडा संघाकडे दमदार फलंदाज आहेत आणि धारदार गोलंदाज आहेत सायगाव संघाकडे. हा सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण, आपल्या ग्रामीण भागात म्हणायचं झालं तर ढेंगाच्या फटीतून चेंडू गेला. 2 धावा. जिथे फक्त एकाच धावेची संभावना होती तिथे मात्र 2 धावा पळून काढल्या दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची स्कोरिंग सुरू केली बिनबाद 2.
2 धावने अकाउंट ओपन केलेले फलंदाज वेदांत यांनी. अकाउंट ओपन संघाचं. धावा करायचे देखून किती तर 54. साईनाथ फुल टॉल चेंडू फुल टॉल वसूल. चेंडू भिरकावून दिलाय. षटकार 6. षटकाराने धावा झालाय 8. रवी सर, बरोबर 13च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. एकंदरीत जर विचार केला पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा वसूल केल्यात वेदांत यांनी आपल्या संघासाठी. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर बघितला तर वेदांत अतिशय सुरेख फलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि मात्र एक चांगला गोलंदाज साईनाथवर त्यांनी मोठा प्रहार केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावा वसूल केल्या होता. पुन्हा एकदा साईनाथ. चांगला चेंडू कट केलेला आहे. धावचित करण्याची संधी आले परंतु चेंडू पकडता आला नाही. जर चेंडू जर हातामध्ये व्यवस्थित पकडला असता तर निश्चितच करून धावबाद करण्याची मोठी संधी आली होती. कारण दोघांमध्ये दोन्ही फलंदाज थोडेसे चाचपडले होते. धाव घेऊ का नको नको अशी स्थिती झाली होती. आता दुवा एक- स्थितीमध्ये आले होते दोन्ही फलंदाज. मात्र जसा चेंडू हातातून सटकला निसटला आणि सुरक्षित क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज आपल्या 1 धाव पूर्ण करत. आता एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर फेकू शकते. अरे एक धाव आता खूप महत्वपूर्ण झालेलं आहे. एका धावाने धावसंख्या झालेले 9. साईनाथ सामना करील फलंदाज अश्विन. खेळून काढलेला आहे. सन्मान दिलेला आहे. क्रिकेटचं सूत्र आहे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. 1 धाव. धावसंख्या झालेली 10. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकातील पहिले 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. धावसंख्या 10 झाली आहे. याचाच अर्थ सरासरी राखण्यामध्ये दोन्ही बॅटर्सना यश येताना आपण पाहतोय. साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहतोय. पंच थोडंसं यष्ट्या ठाकटीक करताना आपण बघतोय पंचांना. प्रेक्षक आतुरतेने या सामन्याचा आनंद घेत आहेत. घर बसलेले सुद्धा काही प्रेक्षक आरटी मूव्हच्या माध्यमातून अतिशय सुरेख देखणं असं लाईव्ह पाहत आहेत घर बसल्या. आणि रुपेशजी ठाकरे सरांबद्दल जर विचार केला तर मी नेहमीच म्हणतोय की रुपेशजी ठाकरे सरांचं जेव्हा लाईव्ह जिथे जिथे या टुर्नामेंटमध्ये असते यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलंय. चेंडू सरळ निघून जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. फटका पाहायला मिळाला. चेंडू बॅटला लागला. त्याला मोहर लागली होती षटकारांची. हॅलो प्रतीक्षा पाटील दिगाशी यांच्याकडून वडाचा पाडा संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद. वडाचा पाडा जिंकला तर 500 रुपये. 500 रुपये जमा करायचे आहेत. लगेचच 500 रुपये जमा करायचे आहेत. कारण मॅच संपल्यानंतर खेळाडू आमच्याकडे धावत येतात. 500 रुपये आमच्यासाठी लागलेले आहेत. ते आम्हाला मिळाले पाहिजेत. कारण बरेचसे वेळे वर्षाचा अनुभव असं आमच्या घडतंय, दोघांकडे घडतंय. आमच्या खिच्यातून द्यावा लागतात. बरेच वेळा बघितलेले. मात्र जे पैसे लावलेले प्रेक्षक सहज निघून जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या बिनबाद 16. पहिल्या षटकामध्ये 16 धावा पूर्ण केल्यानंतर याचाच अर्थ असा होतोय की सामन्यावर थोडीशी वडापाडा संघाची पकड थोडीशी मजबूत होताना आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की फलंदाजी चांगली आहे वडाच्या पाडा संघाची. नेहमी पाहतोय काय ती फलंदाजी केली होती आवळ्या एक चषकामध्ये. मात्र निश्चित आहे
की यश ठाकरेवर नजरा असतील शाळेगाव संघाच्या. अगदी बरोबर. 2 सामन्यामध्ये फक्त त्यांनी धावा दिल्याचा 5-5 आणि 3-3 गडी बाद केले होते. तर या सामन्यामध्ये आलाय शिवम दुसरं षटक हाताळण्यासाठी. शिवम, परंतु तिसरं षटक महत्वाचं असतं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसलाय, गंडवलाय अक्षरशः मी तर म्हणेन. पहिला गडी बाद. बाद होतोय फलंदाज अश्विन गॉल. पहिली विकेट पडल्यानंतर शाळेगाव संघाच्या चाहनेवाल्यांच्या चेहऱ्यावर खुशीची लहर आणि मात्र वडाळापाडा संघाच्या गोट्यामध्ये थोडासा सन्नाटा. एक बाद 16 अशी स्थिती आहे. 54 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय योगेश घोडविंदे. योगेश हा सुद्धा एक पिच हिटर मानला जातोय. डावखुरी हाताचा हा सुद्धा बॅटर आहे. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच बघितलेले आहेत. योगेश गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे शिवम. पहिल्या चेंडूवर सफलता जर मिळालेली आहे. पाहूया दुसरा चेंडू. आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप स्पेलेच्या डोक्याच्या वरून. षटकार 6. सहा आणि धावसंख्या भराभर वाढली जाते. एक बाद 22. मराठी भाषेमध्ये मांजरेकर सरचं एक म्हण आहे, सासू मेली आणि सून बालंत झाली. तसाच प्रकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद आणि दुसऱ्या चेंडूवर लगेच षटकार. म्हणजे एक तुम्हारी तो हमारी. म्हणजे गडी दुःख बाद. दुःख मात्र क्षणभर हो, आणि लगेचच आनंदी वातावरण. लगेच. धावसंख्या झालेले 22. पुन्हा एकदा षटकार 6. मात्र सामन्यावर पकड मात्र वडाळापाडा संघाची मजबूत होताना पाहतोय. योगेश मात्र लय मध्ये आलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 खणखणीत दणदणीत असे चौकार आणि 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार सॉरी 500 रुपयाचं पारितोषिक मला वाटतं दिगाशी वडणं कोणीतरी लावलेले आहेत, ते ताबडतोब आमच्याकडे पाठवून द्यायचे आहेत. षटकाराची हॅट्रिक असणार आहे या चेंडूवर. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू. या चेंडूवर चकलेत योगेश. चेंडू निर्धाव होतोय, डॉट चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. एक बाद 28. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काय घेता आलेलं नाही. डॉट बॉल. मात्र कार्पेटच्या सहाने आलेला फटका. एक धाव तर मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती म्हणजे 29. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 25 धावा. परंतु जे यशचं षटक आहे ना, ते काहीतरी सांगून जाईल. निश्चितच करून ते नाट्यमय आणि किंवा कलाटणी त्या षटकामध्ये पाहाव्यास मिळेल. कारण यश एक असा गोलंदाज आहे, आतापर्यंत स्पर्धेमध्ये अतिशय टिचून त्यांनी मारा केलेला आहे. हवे चेंडू फटका फसलाय. वेदांत बाद होतोय. संघाला झटका बसलाय. बाद. तर चेंडू आहेत 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या एकूण झाले किती? 29. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 29 अशी धावसंख्या आहे. 54 धावांचा पाठलाग करत असताना
दोन्ही संघांचा जर मांजरेकर सर जर विचार केला एकंदरीत नेट टू नेट फाईट चालू आहे दोघांमध्ये. जरी 2 विकेट जरूर पडलेल्या असल्या तरी सुद्धा मात्र धावगती त्यांनी कायम राखलेली आहे. धावगती राखण्यात यश आलेले 29 धावा झाल्या आहेत 12 चेंडूमध्ये. आता 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जी सरासरी हवी होती त्याच्या पुढे जाताना आपण वाडा संघाच्या फलंदाजांना पाहतोय. जर शाईगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर डिफेंड करण्यासाठी प्रति षटकामागे 12.50च्या सरासरीने त्यांना गोलंदाजी करावी लागणार आहे. अवसर आहे त्यांच्याकडे, चान्स त्यांच्याकडे भरपूर आहेत, मात्र तशा पद्धतीने गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे. आणि हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये सामना जर आपल्या बाजूने झुकवायचा असेल सायगाव संघाला तर कमीत कमी धावा द्याव्या लागतील. एकंदरीत 2 फलंदाज जो तो अडथळा आहे ना तो दूर करावा लागेल. एकंदरीत जर विचार केला तर यशच्या नावावर या स्पर्धेमध्ये 6 विकेट्स लिहिल्या गेल्यात अगोदरच. झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. आला हा दर्जेदार योग्य वेळी चौकार. खूप गरज असणाऱ्या संघाला शेवटपर्यंत विकेटवर त्यांनी ठाण मांडून राहायचंय योगेशला. आयोजकांना विनंती असेल चेंडू नवीन चेंडू पाठवून द्या. चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 21 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतरची धावगती होती 12.5ची, ती आता मात्र 11.5 येऊन ठेवले. यश पुन्हा एकदा चेंडूला हवेत भिरकावलाय. हवेत चेंडू आहे मात्र चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय आणि चेंडू सीमारेषाच्या बाहेर निघून जातोय 4 धावांसाठी. वडापाडा संघाच्या बाजूने पाहावयास मिळाले, कारण पहिल्या वेळेस झेल सुद्धा होता आणि झेल सुटल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग झाला. चेंडूने आपली दिशा बदलली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार आलेले. धावसंख्या झालेले 37. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र वेगात टाकले चेंडू डॉट बॉल. 9 चेंडू 17 धावा. मित्रांनो अजून सामना संपलेला नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कोणीही बाकीत करू शकत नाही. 9 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केला यशाने. 2 चेंडू डॉट. धावसंख्या 37. 8 चेंडू 17 धावा. यश ठाकरेला चांगले व्यवस्थित यश ठाकरे समोर खेळावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर लगेच 2 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशला यश येते. पुन्हा एकदा डॉट बॉल. याला म्हणतात कमबॅक. कमबॅक का असताना करून दाखवलेले यश ठाकरे यांनी. लगातार 3 चेंडू डॉट. हा चेंडू मात्र महत्वाचा आहे सर, काय म्हणाल? निश्चितच करून लागोपाठ 3 चेंडू डॉट निघाल्यानंतर फलंदाजावर थोडासा दबाव येणारा असतोय, प्रेशर असेल, प्रेशरमध्ये असेल योगेश. ह्या चेंडूवर करूया मरुस्थिती त्याच्या समोर असेल, कारण अजयने काहीतरी त्याला मंत्र दिलेला आहे, काहीतरी कर या चेंडूवर, कुठल्या तरी पद्धतीने धावा काढ, नाहीतर आपला संघ अडचणीत येऊ शकतोय. अशा वेळेस फलंदाजाला द्विध स्थितीमध्ये फलंदाज असतोय. यश
पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात. वाईट चेंडू, अतिरिक्त एक धाव संख्येत बऱ्याचशा वेळानंतर वाढ झालेली 38. एकनी धावफलक वाढला जातो 38. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक चेंडू असणार आहे. निर्णायक. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करेल वाडाचा पाडा. पुन्हा एकदा वाईट. ये भाई बचने का तरीका नाही. वाचायला पाहतोय गोलंदाज, परंतु वारंवार चेंडू वाईट हातलतोय. 39. याचाच अर्थ असा होतोय गोलंदाज सुद्धा प्रेशर मध्ये आहे आणि फलंदाज सुद्धा प्रेशर मध्ये आहे. अतिशय कडक मुकाबला चालू आहे दोघांमध्ये. रंगतदार मुकाबला. प्रेक्षक डोळ्यात तेल घालून सामन्याचा आनंद घेत आहेत. घर बसलेले प्रेक्षक सुद्धा खूप उत्साहित असतील या सामन्यामध्ये. आणि हवे ते चेंडूला भिरकावलाय, मात्र चेंडू नाही रोखला जाणार. चेंडू निघून जात सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. महत्वपूर्ण चौकार आहे. करावं लागेल आणि योगेशला स्ट्राईक आणावा लागेल. बॉल नवीन द्या ना, बॉल पाठवून मग पट्टीशील. शेवटचं षटक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची. चेंडू हा नवीनच मिळेल. सर्वांना नियम समान आहे. चेंडू हरवला किंवा पाण्यात जाऊन पडला, भिजला, ओला झाला तर नवीनच चेंडू दिला जाईल असे या टुर्नामेंट मध्ये अगोदरच स्पष्ट जाहीर झालेले आहे. पंचांजवळ नवीन चेंडू आहे ना, हा मग तोच दिला. घ्या, चला चालू करा. सामन्याचा रिदम तोडू नका. आता सामना आता रंगात आलाय. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सामना चालू करा पंच. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सनील ठाकरे गोलंदाज. सामना करणारे अजय, त्याच्या नावातच जय आहे. पहिला चेंडू डॉट. मगाशी सरांनी म्हटलं, जर सामना साईगाव संघाला जिंकायचा असेल तर योगेश याला मात्र स्ट्राईक पासून दूर ठेवावं लागेल. कारण योगेश याने आतापर्यंत 25 धावा कुठून काढल्यात. या 25 धावामध्ये षटकार आहेत 2 आणि 3 चौकार.
आता योगेशाने काहीतरी कान मंत्र दिला अजयाला की एक धाव काढ आणि मला संधी दे. त्या संधीचं सोनं करायचंय. आणि बाद. देईल कोण आलाय? हर्षद आलाय. हर्षद याच्याकडून खूप अपेक्षा आहे. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. सामना मात्र आता रंगात 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 आलाय. आता 4 चेंडू आणि 11 धावा आहेत ना. 4 चेंडू 11 धावा. आता दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस फासफूस फासफूस. संघाच्या फासल्या फासफूस करण्यापेक्षा रुपेशजी ठाकरे बसून उठून उभे राहिले. 12व्या खेळाडूच्या तर धगधग 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 ठोके वाढलेत. ठोके वाढलेत. वाडाचा 12वा खेळाडू जो आवल्यामध्ये मला भेटला ना ते मात्र अजून भेटलेत नाही आज. त्याचं नाव काय हो? अरुण घोडविंदे. आज त्यांच्या जागी दुसरे 12वे खेळाडू आलेले आहेत. मग ते 12वी खेळाडू ते पण उभे राहिलेत. ते पण उभे. त्यांच्या पण फासफूस करायला लागल्यात फासल्या. प्रत्येक चेंडू मागे थोडेसे हालचाल त्यांची चालू आहे. अरे ओ ये क्या हुआ? नशिबाची मिळते साथ. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा कशाही येत. धावा येणे गरजेचं आहे. बॅटकट आहे ना पंच? बॅटकट यस. गोलंदाजाने चेंडू काढला परंतु यष्टीरक्षकाला तो पकडता आलेला नाही. 4 धावा. आता किती चेंडू ना किती धावा? 3 चेंडू 7 धावा. अजून सामना संपलेला नाही. ओ, 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 ओ. पहा अजून स्ट्राईक पासून वंचित ठेवलं योगेशाला. अतिशय कडक 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 सामना आणखी कडक कडक बनतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर बरोबर 7 धावांची गरज. आणि अशा स्थितीमध्ये जर सामना वडापाडा संघाच्या हातून जातोय तर दुर्दैव म्हणावे लागेल. योगेश घोडविंदे नॉन स्ट्रायकरवर उभा आहे. प्रमुख मान्यवर आमच्या चिकू पाटील सामना का बघतायत? अरे जावई आहेत ना. जावयांची छाती दगदग करायला लागले इकडे. अतिशय खराब प्रदर्शन. लेफ्टमोर टाकलेला चेंडू सरळ सोडून दिला यष्ट्यांवर आदळण्यासाठी. हर्षद याने अतिशय दुर्दैव म्हणावे लागेल वडापाडा संघाचं. जर साईगाव संघाने सामना जिंकला तर रुपेश पाटील यांच्याकडून रुपेश ठाकरे यांच्याकडून 500 रुपये. सुरुवातीलाच म्हटलं होतं स्ट्राईक वर योगेशलाच राहावं लागेल आणि तसा प्रयत्न अजयला करावा लागेल. मात्र तसा प्रयत्न झाला नाही. मात्र नीतीच्या मनात काय निश्चित माहित नाही. आतापर्यंत सांगू शकत नाही आपण. नाही पण हा जर मनात आणला ना गोलंदाज सनील यांनी तर सामना जिंकू शकतो वडाचा पाडा. एखादा स्क्वेअर चेंडू घात करू शकतो. तर अशा टायमाला गोलंदाज काय करतो? एकदम स्लो टाकण्याचा प्रयत्न करतो का मारुती षटकार. एखादा वाईट चेंडू किंवा नो चेंडू सामन्याचं फासे पलटू शकतोय. आता मात्र रुपेश ठाकरे उठून उभी राहिलेत. एक खुशीची लहर रुपेश ठाकरेच्या चेहऱ्यावर झलकताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आणि 7 धावांची गरज. लकडे सर मी तर म्हणेन कर्णधाराला 100 पैकी 100 गुण. तो शिली पॉइंट लावला ना तिथे जी रन वाचवली ना त्याच्यामध्येच ही गेम मध्ये आले साईगाव. आणि एका चषकावर नाव कोरले टीम साईगाव.
तर विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक करावे लागेल. शाईगाव संघाला महत्वाची सूचना असेल की राखीव आपला प्रतिनिधी आहे रुपेशजी ठाकरे यांनी खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक चेंडू भाग येतो उठून उभा राहायचा आणि परमेश्वराला किंवा शाई देवाला प्रार्थना करायचा. कोणास ठाऊक त्यांच्या मनात काय होतं, पण खूप त्यांनी प्रयत्न केला तुमच्यासाठी. अरे रुपेश कसा काय येईल तो, या जवळ या, इथं फोटो काढा ना, कारण या हा हा चित्र सुद्धा येईल तुम्हाला. PN चषक म्हणून नाव येईल. हॅलो हॅलो चेक हॅलो. चला, मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी लवकर या. आणि शेवटचं षटक हाताळलं सनील. सनील या पण, सनील. आणि चिकू पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद. भाऊजी मॅच जिंकले म्हणजे जावई खुश झाले आता. चला, आमच्या मान्यवरांना जाण्याची घाई आहे मित्रांनो. मॅन ऑफ द मॅच घेता की नाही? चला, मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी लवकर या. तर गावामध्ये महेश सुद्धा झाला मित्रांनो. चला, विश्वास पाटील, चिकू पाटील, आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सामन्यावरचा पुरस्कार द्यायचा आहे. सनील, का फायनलच्या दिवशी घेशील? पाहुणे थांबल्यात ना दादा.
बाईकची चावी आमच्याकडे आहे, कोणाची असेल तर ती घेऊन जा बाईकची चावी, नाहीतर गाडी इथून ढकलीत न्यावी लागेल. बरोबर आहे ना. विश्वास पाटील उर्फ चिकू पाटील यांच्या शुभ हस्ते आणि 500 रुपयाचं पारितोषिक रुपेश ठाकरे सामना जिंकल्याबद्दल, क्वालिफाय झाल्याबद्दल. सनील तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.